नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था काही थांबायचं नाव घेत नाहीये। जवळपास 8 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरूच आहे। खरं तर पहिल्याच पावसामध्ये जर बघितलं तर हा रस्ता उखडलेला होता आणि त्याच्यावरती पुन्हा नव्यानं काम करण्याची वेळ जी आहे तर ती प्रशासनावरती आलेली आहे। या रस्त्यावरती शिर्डी आणि शनी शिंगणापूर असे दोन जागतिक दर्जाचे देवस्थानं आहेत, तरी देखील हा रस्ता जवळपास 8 वर्षांपासून तयार होत नाहीये। आपल्या सोबतीले स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। 8 वर्ष झाले हा रस्ता होत नाहीये, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। काय नेमकी भावना आहेत? भावना अतिशय तीव्र आणि वाईट आहेत। शेतकरी, शाळेचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, वारकरी या रस्त्याने लाखो जात आहेत, अनेक मृत्युमुखी पडत आहेत। नेमकं काय चुकतंय? कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये। ट्रॅफिकचा हेवीनेस किती आहे, कधी करावा, कसे करावा, कुठल्याही प्रकारचं यावर कुठल्याही लक्ष यंत्रणाचे हे नाहीये। फक्त श्रेयवादासाठी तुझ्याकडे माझ्याकडे बोट दाखवलं जात आहे। हा पैसे मागतो, तो पैसे मागतो, नेमकं कोण पैसे मागतं त्यांचं तरी नाव डिक्लेअर करा तुम्ही, तुम्हाला जर माहीत असेल तर, परंतु रस्ता करा। आम्हाला कोणाला ब्लेम करायचं नाही, पण अतिशय वाईट अवस्था आहे। जागतिक उशीर झालेला आणि सर्वात वेस्ट हा रोड असेल तर याला पहिलं बक्षीस द्यायला जगामध्ये एवढा वेळ कुठेही लागला नाही। एवढा भ्रष्टाचार, एवढं निकृष्ट दर्जाचं कुठेही पाहिलेलं नाही। हा तळतळाट खूप वाईट आहे। कृपया याची दखल घ्यावी, नम्रतेची विनंती आहे। काही वारकरी आहेत जे खरं तर पंढरीच्या दिशेने चाललेत, मात्र या रस्त्यावरून प्रवास करताना काय अनुभव आहेत? रस्ता बघितला काय नाही, नाही? रस्त्याचं आयुष्य म्हणजे अवस्था लय खराब झालेली आहे। काही रस्त्याची अहो रात्री यावं लागतं आम्हाला कधी कधी तर रस्त्याच्या विषय म्हणल्यानंतर फार अवघड काम आहे। हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे लवकर असं। इथले स्थानिक नगरसेवक आहेत, अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडलेला आहे, सातत्याने आंदोलनं होत आहेत, नागरिक संताप व्यक्त करत आहेत, मात्र होत नाहीये। काय भावना आहेत? हा रस्ता आम्ही जसे लहान होतो तशी हीच अवस्था आहे आणि मला तर कुठलीही अपेक्षा नाही की आमची पिढी संपेपर्यंत देखील हा रस्ता नीट होईल, कारण ज्या दर्जाचं काम सध्या चालू आहे ते काम बघता माझा असा अंदाज आहे की पुढच्या 2 वर्षात देखील पूर्वावस्थेत हा रस्ता येईल। दुसरीकडे जर या रस्त्याच्या बाजूला जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। आपल्या सोबत इथले हॉटेल व्यावसायिक आहेत, काय काय अडचणी येतात जेव्हा हा रस्ता नाहीये? रस्ता जेव्हा खराब होतो त्यानंतर जे काम चालू होतं महिना 2-2 महिने काम चालतं आणि जे काम चालू असतं त्या टायमिंगला भरपूर धूळ, अस्वच्छता, ते परत स्वच्छ करणे याच्या बाबत आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता कोणतरी मनावर घ्यावं एवढंच मी सांगतो। हे अधिकारी जे आहेत त्यांना कुठेतरी या रस्त्याने प्रवास करायला लावायला पाहिजे, काय वाटतं? निश्चितच नुसते अधिकारी नाही, शासनाचे संबंधित मंत्री, अधिकारी आणि सर्वांनी आम्ही सर्व त्यांचा खर्च करू। एक सार्वजनिक व्यवस्थेमध्ये आपण नगर टू राहुरी प्रवास करावा आणि त्याचा खर्च आमची जनता करायला तयार आहे। म्हणजे हे दुःख आपल्याला निश्चित जाणवेल, कळेल। फक्त इनोव्हा आणि लुमेजिन मधून प्रवास करून आपल्याला कळणार नाही का याची अवस्था काय आहे। आपण एकदा या रस्त्याने सार्वजनिक व्यवस्थेने प्रवास करावी विनंती आहे आपल्याला। एकूण जर बघितलं तर जवळपास 8 वर्षांपासून या रस्त्याचं काम जे आहे तर ते सुरूच आहे। हे काम तातडीनं कुठेतरी झालं पाहिजे आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त जे आहे तर ते केलं पाहिजे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।